खरंच सांगते मंडळी, ही रेसिपी जर तुम्ही एकदा नक्की बनवणार ना तर तुम्ही बाहेरच्या खायचेच विसरणार. इतकी छान आणि टेस्टी ही रेसिपी बनून तयार होते. तर एकदा नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी तर मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय. हो, ही रेसिपी आपण गव्हाच्या पिठापासून बनवतोय बरं का. गव्हाचं पीठ घेतलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मस्त आपण चपातीच्या जसा उंडा किंवा गोळा मळतो ना त्या पद्धतीने मस्त गोळा मळून ठेवून दिला एका साईडला. आता चला मग दुसरी तयारी करून घेऊया. सर्वात आधी तर मी बटाटा मस्त साल काढून पाणीमध्ये ठेवून दिला होता, जेणेकरून तो काळा नको पडायला म्हणून. आता किसणीने मस्त असा बटाटा किसून घेतला. आता हुब्बा असा पातळ चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि जगभराचे मसाले जसं चिली फ्लेक, चाट मसाला, गरम मसाला, चटणी पावडर, जिरं, मीठ सगळं टाकून आपण आता एक मिक्स करून घेणार आहोत. हिरवी मिरची पण मागच सुटून गेली होती आणि तिला मी पुडं केली आणि आता सगळं बॅटर जे आहे ते मिक्स करून आता एका साईडला ठेवून दिलं. आता उंडा पण मस्त आपला मस्त असा मळून रेडी झालेला होता आणि मस्त फुललेला पण होता. आता 2 भागांमध्ये डिवाइड केला आणि मस्त आपण बारीक अशी चपाती जसं लाटतो ना त्या पद्धतीने चपाती आता लाटून घ्यायची. बघू शकता, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, तुम्ही बघू शकता. आणि मस्त चपाती लाटून तयार झालेली आहे. आता जे आपण सारण रेडी करून ठेवलं होतं नाही का, ते सारण आता याच्यामध्ये आपण पसरवून घेणार आहोत. जसं रोल वगैरे पसरवतो त्या पद्धतीने आपल्याला हे रेडी करून घ्यायचे. आता मी आजूबाजूला जे कळा सोडलेल्या होत्या मोकळ्या त्याचा या पद्धतीने मी दाबून घेणार आहे. जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्याप्रमाणेच आपल्याला ही रेसिपी रेडी करायची. बघू शकता तुम्हाला मी दाखवते. आता दोघं जे आपण चपात्या होत्या त्या लाटून तयार करून घेतलेल्या होत्या आणि मस्त आता वाफवण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत. एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे मी मैदा घेतलेला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता, ते तुमच्यावरती आहे. आता मस्त पातळ अशी स्लरी आपण रेडी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, मीठ आणि थोडं चिली फ्लेक्स टाकून एका साईडला आपण ठेवून देणार आहोत. आणि ज्या वड्या आपण वाफवायला ठेवलेल्या होत्या त्या पण मस्त अशा वाफवून रेडी झालेल्या आहेत. आता मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे पण तुम्ही शेप देऊ शकता, नाहीतर तुम्ही चौकोनी आकाराचा पण शेप याच्या रेडी करू शकता. पण मी जसा समोसा किंवा पाववडा असतो ना त्या पद्धतीने मी याला आकार देऊन दिलेला आहे. आता हा आकार आपला कट करून तयार झालेला आहे. आता जी स्लरी आहे त्या स्लरीमध्ये डीप करून याला मस्त असं फ्राय करून घेऊया, म्हणजे गोल्डन रंग येईपर्यंत. बघू शकता दिसायला जे एकदम अप्रतिम हा नाश्ता दिसतोय, तर खायला किती चविष्ट असेल हे तुम्हाला दिसण्यावरूनच कळतं आहे. म्हणून हा व्हिडिओ पहिल्याच एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर आपल्या